कृषी मंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे वाशिम जिल्हा दौऱ्यावर। दत्तात्रय भरणेंनी वाशिममधील नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी। तात्काळ पंचनामे पूर्ण करा, दत्तात्रय भरणेंचे प्रशासनाला आदेश। अमरावतीच्या चांदूर बाजार अचलपूर तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। यवतमाळ तालुक्यातील उमरखेडमधील पळशी गावाला पुराचा वेढा। पूरग्रस्त पळशी गावाच्या मदतीला धावून आले आमदार किसन वानखेडे। पुराच्या पाण्यात बोटीच्या मदतीनं वानखेडेंनी गावात प्रवेश केला। रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली। शहरातील मुख्य रस्त्यावरील काही दुकानं पाण्याखाली। वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट। भातसा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। शहापूरमध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ। चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे सिमेंट कारखान्याकडे जाणारा भोयगाव मार्ग बंद। वर्धा नदी पूल पुराच्या पाण्यात। पुरामुळे शेकडो मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर जनजीवन पूर्ववत। पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट।